नमस्ते. माझी फेवरेट डिश जी मी केव्हाही कोणत्याही वेळी कधीही खाऊ शकते. मी ना एक पेला साबुदाणा रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला होता आणि मग तो मस्त छान असा भिजला आहे. आणि मग काय केलं, चाळणीला तूप लावून घेतलं आणि त्या चाळणीवरती तो ओतून घेतला. आणि त्याच्या आधी ना मी पॅनमध्ये पाणी तापत ठेवलं आहे. आपल्याला पाणी उकळूनच घ्यायचं आहे. ते बघा, पाणी मस्त खळखळ उकळलं आहे. मग त्याच्यावरती ही चाळण ठेवून द्यायची आणि त्याच्यावरती हे झाकण ठेवायचं. आता हे ठेवून झाल्यावर बरोबर 5 मिनिटांनी आपण हे झाकण काढायचं आणि 5 मिनिटात ना आपला हा ट्रान्सफर झालेला आपल्याला दिसणार साबुदाणा. आणि मग तो काढून खाली ठेवायचा आणि पूर्ण गार करून घ्यायचा आहे. आता हा ना पूर्ण गार झालेला आहे आणि गार झाल्यावर सुद्धा त्याचा असा पूर्ण लगदा झालेला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटेल ते पाहिल्यावरती की अरे बापरे, उगीच हे असं सगळं केलं. पण अजिबात घाबरायची काहीच कारण नाही आहे. तुम्हाला पुढे दाखवते मी. आणि मग मी पॅनमध्ये तूप घातलं, कढईमध्ये तूप घातलं आणि ते सगळीकडे असं पसरवून घेतलं, म्हणजे तिथे साबुदाणे ते चिकटणार नाहीत. आणि मग त्याच्यात अर्धा चमचा जिरा, कढीपत्ता आणि ही हिरवी मिरची आहे ना, ती मी क्रश करून घातली. तुम्ही क्रश करून हिरवी मिरची घाला, त्याची टेस्ट एकदम अजून वेगळी लागते. आणि मग हा लगदा झालेला साबुदाणा मी त्याच्यामध्ये घातला आणि मीडियम गॅसवरती आपण हे सतत ढवळत राहायचं आहे. इथे झाकण ठेवायचं नाही आहे, सतत ते असं ढवळत राहायचं. हे बघा, ढवळत राहिल्यानंतर आपोआप तो साबुदाणा सुट्टा व्हायला सुरुवात होतो. मग त्याच्यात मी चवीप्रमाणे मीठ घातलं, साखर घातली आणि पुन्हा ते ढवळून घेतलं. आणि मग त्याच्यामध्ये ना मी अर्धा पेला साबुदाण्याचं कूट घातलं आणि पुन्हा ते असं परतवून घेतलं. आणि किती सुंदर असं खळखळीत बघा आपला हा साबुदाण्याची खिचडी आपली ही तयार झाली आहे. आता त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि फक्त 2 मिनिटाची वाफ द्यायची आणि झाकण काढायचं आणि मग वरती कोथिंबीर घालायची आणि पुन्हा ते ढवळून घ्यायचं. आणि अशा प्रकारे ना आपली ही सुंदर अशी मऊ मुलायम सुट्टी अशी साबुदाण्याची खिचडी तयार झाली. आता गॅस बंद करून पुन्हा 2 मिनटं झाकून ठेवायची आणि नंतर मग ती सर्व करायची. तर हे बघा किती सुंदर. आणि ही खिचडी आहे ना, सकाळी बनवलेली रात्रीपर्यंत अशीच अशी एकदम नरम राहते. मी तर तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही करून बघा. आधी थोडीशीच करून बघा, म्हणजे तुम्हाला कल्पना येईल. आणि मला आणि माझ्या मोठ्या लेकाला ना साबुदाण्याची खिचडी खूप आवडते. तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ? थँक्यू.